जनसामान्यांच्या संघटित शक्तीच्या माध्यमातून त्यांच्या हिताचा संकल्प करणारा विचार, एका संस्काराला बरोबर घेऊन हे काम पुढे नेत असताना सिद्धीप्रत कसा जाऊ शकतो हे महाराष्ट्राला दाखवून देत असताना महाराष्ट्र सुद्धा कसा असावा, महाराष्ट्राची सुद्धा उद्याची ओळख कशी असावी, यासाठी ओळख नव्या महाराष्ट्राची हा विचार आपण आपल्या पक्षामध्ये सामावायचा प्रयत्न केला। हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत असणारं, महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा ज्योतिबाचा गुलाल आम्ही आमच्या मुठीमध्ये घेणार आहोत आणि गुलालानं भरलेली आमची मूठ ही एका ह्या प्रचंड मोठ्या सामान्य माणसांच्या हिताच्या विचारानं ताकदीनं आम्ही महाराष्ट्रासमोर घेऊन जाणार आहोत। ही भूमिका खरं तर आपण महाराष्ट्रासमोर उभा करायचा प्रयत्न केला। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या भावभावनांची ताकद एवढी मोठी होती की पहिल्या प्रयत्नामध्ये आपण महाराष्ट्रात 4 आमदार त्या ठिकाणी निवडून आणू शकलो। कोल्हापूर जिल्ह्यामधनं 3 आमदार आपले निवडून आले। याच विभागाचा आमदार म्हणून, जनस्वराज्याचा पहिला आमदार म्हणून तुम्ही मला महाराष्ट्रामध्ये पाठवलं आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाच्या आशीर्वादाची शक्ती एवढी मोठी होती की महाराष्ट्रात त्यावेळेला जे आकडे पडले, खरं तर कुणीतरी जाऊन त्यावेळचे आकडे काढून बघा। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांचे मिळून 140 आमदार निवडून आले होते आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायसाठी 144 आमदारांची गरज लागणार होती आणि तुमच्या आणि माझ्या ह्या पन्हाळ्याच्या पुण्यभूमीतून काढलेल्या ह्या पक्षाला 4 आमदार त्या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात निवडून आणायचं सामर्थ्य तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं। आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणी बोलवलं गेलं, आपली भूमिका त्यावेळेला विचारली गेली, आपला पाठिंबा त्यावेळेला मागितला गेला आणि त्यावेळेला मी एक भूमिका मांडली होती की आपल्या ज्योतिबाचा सेवक असलेला, सामान्य कुटुंबातनं जन्माला आलेला आर पाटलांच्या सारखा एका कार्यकर्त्याला जर तुम्ही उपमुख्यमंत्री करणार असला तर जनस्वराज्य शक्ती पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आम्ही देऊ। आणि म्हणून माझ्यापुरता एकटा मंत्री होत असताना महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुद्धा ह्या छोट्याशा पन्हाळा तालुक्यानं निर्माण केलेल्या पक्षानं, तुम्ही सगळ्यांनी निर्माण केलेल्या ह्या पक्षानं खरं तर महाराष्ट्रात इतिहासाच्या निमित्तानं त्या ठिकाणी करून दाखवला होता। हे सगळं निर्माण करणारे तुम्ही कार्यकर्ते आहात। या सगळ्या नवनिर्माणापासून आजपर्यंत कधी कमी झाला असेल, कधी जास्त झाला असेल, पण कधीही आपण पक्षाची साथ सोडली नाही। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरं तर हाताच्या फोडापेक्षा जास्त जपायचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून महाराष्ट्राला हे आपलं वेगळंपण सांगायचा प्रयत्न आपण करत गेलो। अनेक वेळेला महाराष्ट्रातल्या अनेक शक्तींना आपण शत्रू करून घेतलं, अनेक वेळेला संघटनेचं नुकसान आपण करून घेतलं, परंतु आपण हा मांडलेला विचार हा आपल्या एका सद्विवेक बुद्धीच्या माध्यमातून मांडलेला आहे। आपल्या भावना प्रामाणिक आहेत, सामान्य माणसाप्रती काहीतरी करायची प्रचंड मोठी इच्छा शक्ती व्यक्त करणाऱ्या ह्या भावना आहेत। लोकांच्या प्रेमाचं, भावनांचं प्रतीक म्हणून काहीतरी राजकारण करावं आणि स्वतः काही मिळवावं या अपेक्षेनं आपण हा विचार पुढे नेलेला नाही आणि म्हणून कुठेतरी हा ऋणानुबंध आजपर्यंत आपण एवढ्या प्रेमानं टिकवू शकलो याचा आनंद खरं तर आज पुन्हा तुम्हा सगळ्यांना ह्या व्यासपीठावर भेटत असताना, आज पुन्हा महाराष्ट्राच्या उद्याच्या विधानसभेला सामोरं जात असताना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, तुमच्या कुटुंबात जन्माला आलेल्या नव्या पिढ्यांच्या माध्यमातून हाच विश्वास पुन्हा महाराष्ट्रात या विभागानं निर्माण केला पाहिजे हा आग्रहपूर्वक तुमच्या सगळ्यांच्यातनं पाठबळाची अपेक्षा व्यक्त करण्यासाठी म्हणून खरं तर मी आज तुमच्या सगळ्यांच्यापर्यंत या ठिकाणी आलोय। मला पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे की अतिशय मनोभावे तुम्ही हा कार्यक्रम आहे म्हणल्यावर या ठिकाणी उपस्थित राहिलात। व्यासपीठावर सगळेच आपल्या संघटनेचे मान्यवर माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांची नावं मी या ठिकाणी घेणार नाही। खरं तर या करवीर विधानसभेचं जे नातं आपण जोडलेलं आहे हे नातं खऱ्या अर्थानं ह्या तालुक्याच्या
विकासामध्ये परिवर्तित व्हावं या दृष्टीनं आपल्या सगळ्या विचाराशी जुळणारा, आपण ज्या भावनेनं लोकांच्यासाठी काही करायचा प्रयत्न करतोय तशी तळमळ असणारा एक कार्यकर्ता खरं तर आपल्या संघटनेचा उमेदवार म्हणून घेऊन आपण लोकांच्यापर्यंत जावं ह्या विचारातनं गेले 3 वर्ष खरं तर संताजी बाबा आज आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी काम करतायत. मला आज ह्या व्यासपीठावर सांगितलं पाहिजे, माझ्या अगोदर काही कार्यकर्त्यांनी संताजी बाबांनी ह्या मतदारसंघाशी जोडलेलं नातं आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी व्यक्त केलं. आदरणीय निंबाळकर मॅडमनी काय गोष्टी या मतदारसंघामध्ये करण्यामध्ये त्यांना यश मिळालं त्याची यशोगाथा आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला. आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर हा प्रश्न उभा करणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या भीतीचं वातावरण असणारा काळ ज्या वेळेला अनुभवला, प्रामुख्यानं कोण बाहेर पडायला तयार नव्हता. मला आठवतंय लोकांना आधार कसा द्यावा हा विचार माझ्यासारखा कार्यकर्ता मी त्यावेळेला संताजी बाबा करत होतो. काय नेमकं लोकांना सांगितलं पाहिजे माहिती नव्हतं, जगासमोर याचं औषध नव्हतं. आणि त्यावेळेला भारत सरकारनं एक सांगितलं की आर्सेनिक अल्बम नावाच्या होमिओपॅथिक गोळ्या आहेत आणि ह्या गोळ्या 5 गोळ्या जर कुणी प्रत्येकानं घेतल्या तर कोरोनाच्या खरं तर ह्या विषाणूच्या पासून संरक्षण करणारी ताकद माणसाच्या शरीरामध्ये निर्माण होते. आणि मग आम्ही सगळ्यांनी पहिला निर्णय घेतला की ह्या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या आपण उपलब्ध केल्या पाहिजेत आणि ह्या गोळ्या प्रत्येक आपल्या दवाखान्यापर्यंत आणून पोचवायचा प्रयत्न केला. प्रत्येक गावात काम करणाऱ्या आशा सेविकांना बरोबर घ्यायचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला आठवत असेल आपल्या प्रत्येक घरापर्यंत या आर्सेनिक अल्बमची पाकिटं, बाबा हे औषध आम्ही त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत आणले, तुम्ही हे औषध घ्या. या औषधानं काय होणार आहे ह्याच्यापेक्षा आपण औषध घेतलंय या मनोभूमिकेतून स्वतःची या रोगाच्या विरोधात लढणारी ताकद निर्माण करा, अशा भूमिकेतून आम्ही मंडळींनी कामाची सुरुवात केली होती. मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की ह्या कामाला जोड देणारी भूमिका खरं तर तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं ठरवलं. कोरोनाला सेंटर निर्माण करायचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. दुर्दैवानं कोरोना झालाय म्हटलं की त्या घराकडे जाणाऱ्या गल्लीला माणसं यायची बंद होत होती. घरातल्या माणसाला माणसं सांभाळायचा प्रयत्न करत नव्हती. आणि अशा काळामध्ये तुम्ही स्वतः मी तुमच्या सगळ्यांची व्यवस्था करणारा ही भूमिका घेऊन खरं तर त्या ठिकाणी कामाची सुरुवात केली. मला वाटते गगनबावडा असेल, आमचा धामणी खोरा असेल, भोगावखोरी असेल, अशा दुर्गम भागातनं आलेल्या खरं तर पेशंटना प्रेमाचा आधार देण्याचं काम खरं तर तुम्ही त्या काळामध्ये करून दाखवलं. आणि अडचणीच्या काळामध्ये काही इलेक्शन आपल्या डोळ्यासमोर नव्हती, कुठली निवडणूक लढवायची नव्हती, तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती. पण मला आपल्या सेवेमध्ये काही काम करता येईल का ही भूमिका घेऊन खरं तर संताजी बाबांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं. मला आठवतं ह्या कामात यश मिळाल्यानंतर कुठीतरी फॅक्टरीवर एक व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचं कायमचा दवाखाना आपल्याला निर्माण करता येईल का. आज कोल्हापूरमध्ये एखाद्या दवाखान्यामध्ये गेल्यावर होणारी फसगत या विभागातल्या गरीब माणसाची आपल्याला टाळता येईल का. कोणीही या मतदारसंघातला माणूस आला आणि पैशाची अडचण सांगितली तर ती अडचण सुद्धा डोळ्यासमोर न घेता खरं तर त्यांना आरोग्याची सेवा मला देता येईल का ही भूमिका त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. मला आठवतंय उज्ज्वल निकमना त्यांनी उद्घाटनाला बोलवलं होतं, मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आणि त्यावेळेला मी या व्हिजन हॉस्पिटलचं ज्यावेळेला उद्घाटन केलं त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी जागा भाड्यानं घेतलेली आहे, ह्या जागेचं भाडं तरी निघणार का असं बाबा त्यावेळेला माझ्या मनामध्ये प्रश्न आला होता. पण मला खरंच तुमचे डॉक्टर संतोष निंबाळकर असतील किंवा तुमच्या निंबाळकर मॅडम आणि त्यांची सगळी टीम असेल की मी जेवढ्या लोकांना विचारतो की खरंच तुम्हाला व्हिजनमध्ये चांगली सेवा मिळते का. आणि मला आजपर्यंत तरी एकाही ह्या परिसरातल्या माणसानं की बाबा आम्ही तिथं गेलो आणि आमची आपुलकीनं चौकशी झाली नाही आणि आम्हाला कमी दरात सेवा मिळाली नाही असं कुणीही सांगितलं नाही. असं प्रचंड मोठं हे आरोग्य सेवेचं दालन खरं तर ह्या विभागासाठी निर्माण केल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. खरं तर आपल्या सगळ्यांची ओळख कशी करून घ्यायची
तुमच्या सगळ्यांच्या घरापर्यंत मला कसं पोचता येईल, प्रत्येक गाव वाडी वस्ती ह्या डोंगरात पसरलेल्या मतदारसंघापर्यंत मला कसं जाता येईल, या भूमिकेतून खरं तर रामनवमीच्या निमित्तानं ह्या वर्षी अयोध्येमध्ये 500 वर्षाच्या संघर्षानंतर या देशातल्या हिंदू बांधवांचं पूर्ण झालेलं स्वप्न पूर्णत्वाला जात असताना जो आनंदाचा सोहळा झाला, आज मला ह्या मतदारसंघातल्या लोकांना अयोध्येपर्यंत जाऊन दर्शन घेता येणार नाही आणि मग मला राम मंदिराची प्रतिकृती निर्माण करता येईल का? आज अयोध्येत रामाचा घरात प्रवेश होत असताना ते घर कसं आहे, राम आज आमचा कुठल्या घरात राहायला निघालाय, त्याचं एक प्रत्यक्ष दर्शन त्या राम रूपाच्या माध्यमातून मला ह्या करवीर मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला देता येईल का? ही भूमिका एक वेगळा विचार म्हणून खरं तर त्यांनी स्वीकारली. मला आनंद होतोय त्या रामाच्या मंदिराचं सुद्धा अनावरण माझ्याच हस्ते त्या ठिकाणी झालं. मी त्याही कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि ज्याचा उल्लेख केला की प्रत्येक गावामध्ये ह्या राम मंदिराची रथयात्रा जायची. त्या गावातल्या महिला काही वेळेला 10-10, 11-11 वाजता जरी यात्रा गेली तरी पाणी रथाच्या समोर घालायला त्या ठिकाणी उभ्या असायच्या. रामाचं दर्शन घ्यायला त्या ठिकाणी पाळी लागायची. दिवसभर अनेक गावांचा अगोदर निर्माण केलेला योजनेचा टप्पा पूर्ण व्हायला वेळ लागायचा. रस्त्यात येणाऱ्या अनेक अडचणींच्यावर मात करत खरं तर रामाला तुमच्यापर्यंत पोहोचवणारा एक कार्यकर्ता, रामाला घेऊन रामाचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला पाहिजे आणि रामरायाच्या आशीर्वादातून ह्या परिसराच्या उन्नतीचं एक नवं स्वप्न साकारलं पाहिजे, ही भूमिका घेऊन ह्या गावातल्या वाड्या वस्त्यांच्यावर ह्या मतदारसंघापर्यंत पोहोचलेला दुसरा कोण आहे का? ह्या अनेक प्रश्नांचा विचार करायची वेळ आज निवडणूक ज्या वेळेला तोंडावर येते त्यावेळेला आलेली आहे. मला तुम्हाला जाहीरपणानं प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या काळात आज उमेदवार म्हणून तुमच्याकडे येणारी मंडळी नेमकी कुठं होती? प्रामुख्यानं मी अनेक ठिकाणी या परिसरात त्या कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्या कुठल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबामध्ये जर दुःखाचा प्रसंग झाला तर मी त्यांच्या घरापर्यंत बोलवायला आलेली अनेक उदाहरणं आहेत. पण आज अनेक लोक तुमच्यापर्यंत येणार आहेत. कोरोनाच्या भीतीनं तुमचं सांत्वन करायचं तरी धाडस, उपचार करायचं सोडून द्या. कुणी दाखवलं का? हा प्रश्न तुम्हा सगळ्यांना ह्या निमित्तानं त्या ठिकाणी मनाला विचारायला पाहिजे. आज करवीर नावाचा राक्षस होता तुम्हाला माहिती आहे आणि ह्या राक्षसाचा खरं तर उत्पात करण्यासाठी म्हणून ज्योतिर्लिंगाचा जन्म झाला. ज्योतिर्लिंग उत्तरेतून दक्षिणेमध्ये आला, दक्षिण केदार नाम पावला आणि या सगळ्या दक्षिण दिशेवर असणारा खरं तर अन्यायाचा अधर्माचा विचार संपवण्यासाठी जे झालेलं केदार विजय ग्रंथातलं युद्ध आहे त्यामध्ये करवीर मारला गेला. पण तो सुद्धा एक पराक्रमी होता आणि म्हणून त्यानं मरताना इच्छा व्यक्त केली की माझं नाव ह्या ठिकाणी राहावं आणि म्हणून खरं तर हा करवीर तालुका त्या ठिकाणी उदयास आला. ही झाली करवीरची परंपरा. पण ह्या करवीरमधनं आमदार होणाऱ्या कुठल्या तरी आमदारानं प्रामुख्यानं करवीरची ओळख ह्या जिल्ह्यामध्ये जावी, करवीरमधल्या तालुक्यातल्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना एकत्र करणारा करवीरचा एखादा वेगळा इव्हेंट निर्माण करावा आणि करवीरच्या त्या एका व्यासपीठावर खरं तर ह्या परिसरातल्या लोकांना आपल्या कलागुणांना वाव देता यावा, त्यांना काही आपल्या कामाची ओळख निर्माण करून देता यावी, हा विचार आजपर्यंत कुणी मांडला का? आज अनेक मंडळी तुमच्या माझ्यासमोर येणार आहेत. आपण त्यांना विचारलं पाहिजे की बाबा करवीर महोत्सवासारखी एक कल्पना, करवीर तालुक्याला एक नवी ओळख देणारी कल्पना तुमच्या मनामध्ये का आली नाही? निवडणुकांचं राजकारण, पक्षांचं राजकारण ह्याच्या पुढं जाऊन सामान्य माणसाचं हित ज्या गोष्टींच्या मध्ये आहे तो विचार पुढं नेणारा संकल्प तुम्ही कधी आमच्या समोर आणणार आहात का? या प्रश्नांची उत्तरं खरं तर मी तुम्ही सगळ्यांनी ह्या सगळ्या विषयाकडे बघत असताना त्या ठिकाणी विचारात घेतली पाहिजेत, हा आग्रह करायसाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलाय. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की गोटे करखंदळे पूल आपण बांधलं, तुम्हाला माहिती आहे. कळ्या सावर्डे पुलाचं निर्माण आपण केलं त्यावेळेला आपल्याला माहिती आहे. खरं तर गोटे परखंदळे पूल ज्या वेळेला आपण बांधलं, ते पूल बांधत असताना त्यावेळची जी हायेस्ट पुराची लेवल होती 1995 साली जी लेवल आली होती त्याचा विचार आपण त्या ठिकाणी केला आणि त्या पुलाचं बांधकाम आपण त्या ठिकाणी केलं. आपल्याला नंतर लक्षात आलं की
गोटे परकंदळे पुलावर सुद्धा पाणी यायला लागलं आणि मग आपण नंतर पुन्हा कळे सावर्ड्याचं पूल त्या ठिकाणी बांधायचा निर्णय घेतला. या वर्षीच्या पावसाची जर परिस्थिती आपण बघितली, मला वाटते गोटे परकंदळे पूल ह्या वर्षी जवळजवळ किती दिवस बंद होतं? 15 दिवस त्या पुलावर पाणी होतं. ज्यांनी कुणी पूर्वीचा काळ आणि पूर्वीचा पावसाळा ह्या परिसरातला बघितलाय, कितीही पाणी आलं तर जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवस त्या पुलावर पाणी राहायचं. कधी मोठा पाऊस पडून गेला तर तास 2 तास पाणी असायचं आणि उतरायचं. आज हे प्रसंग का आले? पाऊस जास्त पडला का पाण्याचा निचरा कमी व्हायला सुरू झालं? कमी वेळात जास्त पाऊस पडणारा काळ तुमच्या माझ्या आयुष्यात आलाय का? या प्रसंगातनं अशा प्रकारच्या प्रश्नांच्या ज्या वेळेला आपण विचार करायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला जागतिक हवामान संघटनेनं सांगितलेला जो विचार आहे, ह्याच्या मागचं शास्त्र जे आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पर्यावरणाचं आपण सगळ्यांनी केलेलं प्रचंड मोठं नुकसान आणि ह्या पर्यावरणाच्या नुकसानामुळं खरं तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये झालेले बदल, खरं तर मी परवा एका कॉन्फरन्सला त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यानं असं भाकीत व्यक्त केलंय की या प्रमाणात जर कार्बनचं उत्सर्जन आपण ह्या पृथ्वीवर करत राहिलो तर याचे परिणाम येणाऱ्या 20 वर्षात असे होणार आहेत की एका 4 महिन्याच्या काळामध्ये पडणारा पाऊस हा 52 तासामध्ये पडणार आहे. अखंड पावसाळ्याचा पाऊस जर 52 तासात कधी पडला तर माणसं त्या भागात जगतील का? म्हणजे हा विचार करण्याचा विचार आपल्या सगळ्यांच्या मानवजातीच्या समोर आहे. आज ह्या प्रश्नाला हात घालायचा असला तर वृक्षारोपण केलं पाहिजे, नवीन झाडं लावली पाहिजे, झाडांचं महत्त्व लोकांना सांगितलं पाहिजे. ह्या सामाजिक भूमिकेतनं आज आपल्या मित्रमंडळींना एखाद्या ठिकाणी पिकनिकला जाण्यापेक्षा झाडं लावायला चला, झाडं जगवा, पर्यावरण वाचवा ही भूमिका घेऊन तुमच्या माझ्या उद्याच्या पिढ्यांच्यासाठी माझ्या हातून काही योगदान दिलं जाईल, ही भूमिका संताजी बाबांना जगायचा प्रयत्न केला का? आणि म्हणून आज ज्या माणसाला एका वेगळ्या माध्यमातून आज आपण ओळखतोय, प्रत्येक घरापर्यंत पोचायचं काम त्यानं केलं. मला आठवतंय मी परवाच पिसात्रीला एका कार्यकर्ता मयत झाला म्हणून बोलवायला गेलो होतो. योगायोगानं संताजी बाबा माझ्याबरोबर गाडीत होते. मला म्हटले मी 3 दिवसापूर्वी या घरात येऊन गेलो. मी म्हटलं त्यांना रस्ता तरी त्या घराचा गावतोय का बघावा. आणि खरोखर त्या पिसारतीतल्या छोट्याशा वाडीतल्या त्या कार्यकर्त्याच्या दारापर्यंत रस्ता माहिती म्हणजे हा मतदारसंघातलं बऱ्यापैकी कुठलं घर पण ते पोचले नाहीत, अशा प्रकारची अवस्था आज झाली नाही. इतकं जनसामान्यात मिसळायचं काम ज्यांनी आज केलंय, या एका कार्यकर्त्याला ह्या मतदारसंघातून आपण आज लोकांच्या समोर आणायचं आहे. आणि चांगल्याला चांगलं म्हणायची दानत ही जनसुराज्य शक्तीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि मनगटामध्ये आहे. ते पुन्हा एकदा महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. मला जनसुराज्य शक्तीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की तुमच्यातली अनेक लोक खरं तर हा मतदारसंघ बदलल्यानंतर काँग्रेसमध्ये गेली. काही लोक काँग्रेसचा चांगला अनुभव घेऊन पुन्हा मागे आली. परवा सुद्धा अनेक लोक गेली. अनेक लोक आज ह्या कार्यक्रमाच्या आपल्या व्यासपीठावर मनापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही. मला प्रामुख्यानं एकच सांगायचं आहे की कार्यकर्त्यांचा फक्त वापर जनसुराज्य संघटनेत कधी झाला का? तुम्ही आणि मी, परमेश्वरानं तुमचं आणि माझं जे नातं निर्माण केलं, ह्या नात्यामध्ये प्रेम भावना सोडून एकमेकाच्या स्वार्थाचा विचार तरी तुमच्या आणि माझ्या मनाला कधी आजपर्यंत ह्या 30 वर्षाच्या काळात शिवला का? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानं या ठिकाणी मनापासून केलं पाहिजे. हा मतदारसंघ असू दे नसू दे, तुमच्या सगळ्यांशी परमेश्वरानं निर्माण केलेलं हे नातं आहे, ते मला मनापासून जपलं पाहिजे. म्हणून मी कधीही या मतदारसंघातल्या कुणासाठी माझं दार बंद केलं का? या प्रश्नांचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. मला दुर्दैवानं अनेक गोष्टी या व्यासपीठावर मांडायची इच्छा होते, तुमचे डोळे उघडावे अशी अपेक्षा आहे म्हणून मांडायची इच्छा होते. मला सांगा, ज्या धामणी धरणाचा प्रश्न आपण मार्गी लावला, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्याला परवानगी आणली. दुर्दैवानं 2009 सालापासून आज 2024 सालापर्यंत आपण आलो. एवढ्या वर्षाच्या काळामध्ये हे धरण पूर्ण होत नाही. त्याच्यानंतर सुरू झालेली कोल्हापूर जिल्ह्यातली धरणं पूर्ण झाली. या 15 वर्षाच्या काळात आपण कुणाकुणाला आमदार केलं, कुणाचं भलं झालं, कुणाचं नुकसान झालं,
ह्याच्यापेक्षा ह्या धरणाच्या माध्यमातून जगणाऱ्या सामान्य माणसाच्या वाट्याला आपण काय आणलं, हा प्रश्न कधी तुम्ही विचारात घेणार आहे का? मला सांगितलं पाहिजे, मी कधी आंबर्डे धरणावर मोटरी बसवा आणि पाणी द्या ही संकल्पना आम्ही कधीही थांबवली नाही. आज आंबर्डपेक्षा कुठलं गाव हरपोड किती मतदान करते, पनोर कधी मतदान करते, त्याचा काय परिणाम होणार आहे हा विचार कधी मनात आणला नाही. आज ज्या ज्या वेळेला मी ह्या भागात येतो, ज्या रस्ता नव्हतानाचा काळ माझ्या डोळ्यासमोर आहे, आज 5 मिनिटात आम्ही 10 मिनिटात निवाच्या वाडीपर्यंत पोहोचतोय, हा काळ माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा एका गावात एखादी सुद्धा मोटरसायकल नसायची, त्या गावात ट्रॅक्टर आणि 50-50 मोटरसायकली झाल्याचं जे चित्र मला बघायला मिळतंय, जी हिरवीगार शेती उभा राहिल्याचं जे चित्र बघायला मिळतंय, ते जे समाधान परमेश्वरानं तुमच्या माध्यमातून एक भाग्य म्हणून माझ्या वाट्याला आणलं. खरं तर हे नातं, तुमच्याशी नातं जोडत असताना का मी निभावू शकलो, याचा आनंद खरं तर ह्या सगळ्या नात्यांचा विचार करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर त्या ठिकाणी येतोय. अनेक विषयांशी निगडीत मला सांगता येईल. काल सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आखायचं ठरलं. आज आपण एक धाडसी निर्णय घेतला की 1 महिन्याच्या आत ही योजना आपल्याला पारदर्शकपणानं पूर्ण करायची आहे. आणि कशी करायची हे आव्हान आहे. मी तुम्हाला ह्या व्यासपीठावर सांगेन, आजच वारणेत आम्ही कार्यक्रम घेतला होता आणि सगळ्या अंगणवाडी सेविकांना आम्ही सांगितलं की कुठल्याही महिलेकडे 1 रुपया तुम्ही मागायचा नाही आणि सगळे फॉर्म प्रत्येक गावापर्यंत, तुमच्या निवाची वाडीपासून पडसाळीपर्यंतच्या कुठल्याही भागापर्यंत सगळे फॉर्म मी त्या ठिकाणी पोच केले. प्रामुख्यानं सगळ्या अंगणवाडी सेविकांना सांगितलं की मराठा आरक्षणाचा सर्वे करणारे पैसे तुमचे मागचे मिळाले नव्हते, त्याचा विचार करू नका, तेही पैसे मी द्यायची व्यवस्था करतो. पण प्रामुख्यानं आज मला सगळ्यात अगोदर पन्हाळा तालुक्यातली ही नावं महाराष्ट्रात त्या ठिकाणी मंजूर करायची आहेत. आणि म्हणून तुम्ही माझ्या शब्दाखातर काम करा. प्रत्येक फॉर्मच्या पाठीमागं 10 रुपये मी स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. आणि म्हणून ही भूमिका त्यांच्यासमोर मी त्या ठिकाणी मांडली होती. आणि म्हणून या सगळ्या गावातले अर्ज आपण त्या ठिकाणी मंजूर करू शकलो. आज त्या सगळ्या महिलांना आम्ही वारणेमध्ये कार्यक्रमाला बोलवलं होतं. सगळ्यांचा छान असा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि त्यांनी हे जे काही काम केलं त्याबद्दल एक छोटंसं गिफ्ट देणं आणि जो आम्ही शब्द दिला होता तो पाळायचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आज अनेक लोक तुमच्यासमोर येणार आहेत की मी एकनाथ शिंदेंचा उमेदवार आहे म्हणून कोणतरी, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत म्हणून कोणतरी सांगायला येईल. मला कुणावर टीका करायची नाही, पण प्रामुख्यानं त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की ही लाडकी बहीण योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचायसाठी तुम्ही नेमकं काय केलं. प्रामुख्यानं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही आला, पण एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी पहिली 2-2.5 वर्ष विरोधात देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर बसून हे सरकार पाडण्याचा जो संघर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये झाला, तो संघर्ष करणारा जनसुराज्य शक्ती पक्ष आहे. ते प्रामुख्यानं तुम्हाला आणि मला या माध्यमातून त्या ठिकाणी सांगायची गरज आहे. आणि म्हणून हे काम आपलं म्हणून आपण करतोय. या मतदारसंघातलं पन्हाळा तालुक्यातलं कोणी आलं, कुठलंही काम सांगायला आलं तर कधी कुणाला आपण नाही म्हणलोय, कुणाची कधी अडचण केली असा एकही प्रसंग सांगा. आणि हे जे नातं जपायचा जो आपण प्रयत्न केलाय, आज काय होणार आहे ह्याच्यापेक्षा आपण जनसुराज्याची ही जी एक आपली ओळख आहे, हे नातं आहे, ते किती जिव्हाळ्याचं आहे हे खरं तर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवण्याचा काळ या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, कोणी काहीतरी सांगत बसतंय, अमक झालं तमक झालं, मला काही यावेळेला सांगू नका. मी कधी असा शब्द तुमच्या समोर बोललो नाही. पण जनसुराज्य पक्षाला जन्माला घातलेल्या परिसरात जर जनसुराज्य पक्षी शक्ती पक्ष कमी पडत असेल आणि जनसुराज्याच्याच कार्यकर्त्यामुळे जर पडत असेल, मी तुम्हाला आणि एकदा सांगतो, मी 10 वेळा सांगितले की ह्या पन्हाळा तालुक्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला हरवायची ताकद भारतातच नव्हे, अमेरिकेच्या सुद्धा कुठल्या पक्षामध्ये नाही. दुर्दैवानं ह्या तालुक्यात जनसुराज्याचा पराभव जर झाला तर हा फक्त जनसुराज्याच्या कार्यकर्त्यांच्या गैरमेळामुळेच होऊ शकतो. बाहेरला कोण जनसुराज्याचा पराभव ह्या तालुक्यात करू शकत नाही. आणि हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून द्यायची ही निवडणूक आहे
तुम्हाला वाटत असेल की करवीरमध्ये काय होणार आहे, त्या सीए मतदारसंघात काय होणार आहे, प्रामुख्यानं संपत बापूंचा गट काय भूमिका घेणार आहे, माझ्यावर जर विश्वास असला तर ह्या सगळ्या प्रश्नांची तुम्ही विचार करू नका. तुम्हाला येणाऱ्या 15-3 आठवड्यात या दोन्ही ठिकाणी सुद्धा मोठे कार्यक्रम, असेच कार्यकर्त्यांचे त्या परिसरातले कार्यक्रम आणि अनेक करवीरमधली चांगली लोक प्रामुख्यानं त्या कार्यक्रमामध्ये तुमच्या माझ्या विचाराबरोबर येणारी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. आणि सामान्य माणसांच्यातनं सुरू झालेलं हे काम तुम्हाला आणि मला पुढे त्या ठिकाणी न्यायचं आहे. आणि हे आपण सगळ्यांनी जर जिद्दीनं ठरवलं, आज एक पक्ष जन्माला घालून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या व्यासपीठावर उभा केलेली तुम्ही मंडळी आहात. आज ह्या तालुक्यातली निवडणूक तुमच्यासाठी फार मोठी आहे असं मला वाटत नाही. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे काय होणार आहे याचा विचार करायचा नाही, मी काय करणार आहे. आणि माझ्या गावातल्या प्रत्येक माणसाला त्याचं चांगलं जर जनसुराज्यातनं झालं असलं तर त्यानं ह्या वाटेनं आलं पाहिजे की भूमिका त्याच्यापर्यंत कशी पोहोचवणार आहे. एवढंच प्रत्येकानं जर जगायचं ठरवलं, येणारे तुमच्या आयुष्यातले 60 दिवस मला द्या, मी आता जास्त दिवस मागत नाही. हे 60 दिवस आपण सगळ्यांनी मिळून काही झालं तर करवीरचा आमदार हा जनसुराज्याचाच असला पाहिजे, ही भूमिका घेऊन खरं तर काम करायचं ठरवलं पाहिजे. आणि ते तुम्ही सगळ्यांनी करावं असं मनापासूनचं आव्हान मी तुम्हाला ह्या निमित्तानं करतोय. खरं तर इलेक्ट्रॉनिक मीडिया या ठिकाणी आलाय, तुम्हाला बातमी पाहिजे असली तर मी या ठिकाणी फार बोलणार नाही, पण प्रामुख्यानं सांगेन की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मी जाहीर केली होती भूमिका की लोकसभेला जनसुराज्य पक्षाला आम्ही काही उमेदवारी मागत नाही, पण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये जनसुराज्य पक्षाला सन्मानजनक जागा महायुतीनं त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत. आणि लोकसभेला बिनशर्त पाठिंबा आम्ही खरं तर त्यावेळेला दिला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रामुख्यानं या मतदारसंघात जनसुराज्यानं पाठिंबा दिला, आपण यशस्वी झालो नाही. पण पलीकडे हातकलंगडे मतदारसंघात महायुतीचा जो विजय झाला, प्रामुख्यानं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण सांगणार आहे की आज तुमचे 7 खासदार निवडून आलेत देशामध्ये, आणि ह्या 7 खासदारातला 1 खासदार जनसुराज्य पक्षानं तुम्हाला निवडून दिलाय. आणि म्हणून आज ही जागा कुणाची काय ह्याच्यापेक्षा जनसुराज्याचा हा स्वतःचा मतदारसंघ असल्यामुळं महायुतीतनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 4 जागा त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत. शाहूवाडी पन्हाळ्याची जागा आहे, हातकलंगड्याची जागा आहे, चंदगड गडिंग्लजची जागा आहे आणि करवीरची जागा आहे. या 4ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या जागा या आमच्या ज्योतिबाच्या आशीर्वादातनं निर्माण झालेल्या पक्षाला मिळाल्याच पाहिजेत, ही आग्रही भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहे. आणि ही भूमिका घेऊन एका चांगल्यासाठी आपण कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतो हा विचार घेऊन आज आपण सगळेजण ह्या ठिकाणी जाऊया. जी लोक आजही आपल्यातली आलेली नाहीत त्यांना अजून ह्या प्रक्रियेत आणायचा प्रयत्न करूया. पण पन्हाळा तालुक्यात मला परत एकदा ही क्रांती कशी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून साकारू शकते हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे. आणि तो विश्वास तुम्ही सगळ्यांनी सार्थ करावा एवढीच अपेक्षा पुन्हा तुमच्या सगळ्यांच्याकडनं व्यक्त करतो. देवा ज्योतिर्लिंगानं तुमचं आणि माझं निर्माण केलेलं हे नातं याच विश्वासानं महाराष्ट्राला काही नवं देणारं नातं ठरावं, ती शक्ती आणि तो आशीर्वाद तुमच्या आणि पाठीशी ज्योतिर्लिंगानं उभा करावा ही मनस्वी प्रार्थना त्याच्या चरणी करतो आणि माझं मनोगत संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.